नमस्कार, मी संजय वैशंपायन. KTV मराठीच्या कोकण वार्तामध्ये आपलं स्वागत. प्रथम एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. राजापूर नगरपंचायत आणि लांजा नगरपंचायत निवडणुकीच्या मतमोजणीत गुलाल महायुतीचाच उडणार. महाराष्ट्र शिवसेना युवा सेना कार्यकारिणी सदस्य अपूर्वा सामंत यांचा ठाम विश्वास. रत्नागिरीत एक दिवसीय राष्ट्रीय संविधान परिषदेचं आयोजन. समन्वयक प्राध्यापक दत्तात्रय कांबळे यांची माहिती. सर्वंकष विद्या मंदिर इथं आयोजित तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात 107 मॉडेल सादर. अशा प्रदर्शनामुळे विद्यार्थ्यांमध्ये संशोधनाची वृत्ती बळकट होते. गट शिक्षणाधिकारी दत्तात्रय सोपनूर यांचं प्रतिपादन. आणि रत्नागिरीसह संपूर्ण जिल्ह्यात दत्त जयंती उत्सव पारंपरिक पद्धतीनं आणि भक्तिमय वातावरणात संपन्न. यानंतरच्या बातम्या अल्पशा विश्रांतीनंतर. समंदर की गोद में पला है तू, अंगड़ाई लेते ही लहरें शुरू. आज यौवन की मस्ती छोड़, ले चलता हूं तुझे एक नए मोड़. आजा तुझे माँ पुकारे अब, छेड़ देते हैं बीच से कुछ शरारत हंसी. गले लगा ले उसे ए फकीर, इंतजार कर रहा है तेरा तो. चल दे देते हैं उसे फसल की खूबसूरती तो. आजा तुझे माँ पुकारे अब, मीलों आगे चलना है हमें. सिर्फ फसल नहीं, तेरे स्पर्श की चाह में बैठे हैं शहरों में भी कहीं. उनके मुख पे भी लानी है मुस्कान, उन्हें भी देनी है एक नई पहचान. आजा तुझे माँ पुकारे अब. फिनोलेक्स पाइप्स पहुंचाए पानी को अपनी माँ के पास. आणि आता पाहूया बातम्या विस्तारानं. राजापूर नगर परिषद आणि लांजा नगरपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर 21 तारखेला होणाऱ्या मतमोजणीत गुलाल महायुतीचाच उडणार असा ठाम विश्वास शिवसेना महाराष्ट्र युवा सेना कार्यकारिणी सदस्या अपूर्वा सामंत यांनी व्यक्त केला आहे. महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पावनभूमीत आज लांजा आणि राजापूर या दोन्ही ठिकाणी आपलं इलेक्शन पार पडलेलं आहे. एकतर सर्व मतदारांचे मला आभार मानायचे आहेत की त्यांनी आपला हक्क, आपलं मत हे बजावलेलं आहे. आणि मला 100% खात्री आहे की या स्वार्थी जगात माझा प्रत्येक मतदार हा सारथी बनून श्रीकृष्णासारखा आमच्या पाठीशी उभा राहणार आहे. या इलेक्शनला रती महारथी या इलेक्शनला उतरल्या, त्यांनी चक्रव्यूह रचले आणि हे चक्रव्यूह भेदून काढण्यासाठी धनुष्यबाण मैदानात आलेला आहे, महायुतीचं सरकार मैदानात आलेलं आहे. तर मला ठाम विश्वास आहे 21 तारीखला गुलाल हा महायुतीचाच असणार. थँक्यू. निवडणुकीत जनतेचा आमदार किरण सामंत यांच्यावर विश्वास ठेवत उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्यानं महायुतीला स्पष्ट बहुमत मिळेल असा आत्मविश्वासही त्यांनी व्यक्त केला. आगामी विकास कामांसाठी मतदारांनी महायुतीवर विश्वास दाखवला असून त्याचा परिणाम 21 तारखेला दिसून येईल असंही सामंत यांनी सांगितलं. देशाच्या संविधानिक आणि लोकशाही मूल्यांच्या प्रचार प्रसारासाठी कार्यरत असलेल्या संविधान जागर विचारमंच महाराष्ट्राच्या वतीनं संविधानाच्या अमृत महोत्सवाच्या निमित्तानं रविवार दिनांक 7 डिसेंबर 2025 रोजी एक दिवसीय राष्ट्रीय संविधान परिषदेचं आयोजन करण्यात आलं असल्याची माहिती परिषदेचे समन्वयक दत्तात्रय कांबळे यांनी दिली. या पत्रकार परिषदेला आयोजक प्राध्यापक श्री शाहू मधाळे, प्राध्यापक रामा मस्ताने, प्राध्यापक अंबादास रोडगे आदी पदाधिकारी उपस्थित होते. आजची प्रेस कॉन्फरन्स या निमित्ताने आहे की यावर्षी भारतीय संविधानाचा अमृत महोत्सव पूर्ण झालेला आहे आणि या अमृत महोत्सवानिमित्त आम्ही असं ठरवलं की आपण याचं एक त्या संविधानाच्या विचारांचा, मूल्यांचा, त्यातल्या तत्वांचा त्याचा जागर झाला पाहिजे, त्याचा उत्सव झाला पाहिजे. कारण आपला देश 75 वर्ष ज्या संविधानावरती उभा राहिला त्याची प्रगती झाली आणि आजूबाजूचे जेव्हा आपण देशाची परिस्थिती पाहतो, पाकिस्तान, नेपाळ, श्रीलंका, बांगलादेश असतील, तेव्हा आपला देश अधिक मजबूत पद्धतीने सर्व विचारधारांना सामावून इथपर्यंत येऊन ठेपला आणि याही पुढे तो अजून टिकून राहील आणि पुढे जाईल या उद्देशाने
संविधानाचं जागर करणं गरजेचं आहे असं आम्हाला वाटलं. त्या निमित्ताने आम्ही हे एक दिवसीय राष्ट्रीय संविधान परिषदेचं आयोजन केलेलं आहे. सदर परिषद वार रविवार दिनांक 7 डिसेंबर 2025 रोजी आपल्या रत्नागिरीतील सगळ्यात मोठं जे स्वातंत्र्यवीर सावरकर नाट्यगृह आहे तिथे आयोजित करण्यात आलेलं आहे. सदर परिषदेचं स्वरूप मी आपल्याला सांगू इच्छितो की सदर परिषदेमध्ये सकाळी 9 वाजता जिल्हा शासकीय रुग्णालयासमोर जे आपलं बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा आहे तिथून रत्नागिरीतील विविध महाविद्यालये, शाळा, विविध सामाजिक संघटना यांचा सहभाग असणारी एक संविधान दिंडी मोठी, ज्याच्यामध्ये जवळपास 1001 माणसं सहभागी होणार आहेत. ती दिंडी आपण इथून सावरकर नाट्यगृहापर्यंत घेऊन जाणार आहोत. या दिंडीच्या माध्यमातून आपण संविधानातील विचार आणि मूल्यांचा प्रचार आणि प्रसार करण्याचा आपला संकल्प आहे. त्यानंतर सकाळी 10:30 वाजता सावरकर नाट्यगृहामध्ये सदर परिषदेचे उद्घाटन असून या परिषदेचे उद्घाटन प्रथितयश आणि प्रसिद्ध अर्थतज्ञ, माजी खासदार, सुप्रसिद्ध लेखक आणि माजी योजना आयोगाचे सदस्य डॉक्टर नरेंद्र जाधव सर करणार आहेत. आणि या परिषदेच्या उद्घाटनाचं अध्यक्षस्थान जे आहे ते मुंबई आणि अलाहाबाद उच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती माननीय अभय ठिपसे सर भूषवणार आहेत. उद्घाटन सत्रामध्ये आपण संविधानाचा प्रचार आणि प्रसाराचं काम करणाऱ्या अनेक नामवंत अशा संविधान दूतांचा सन्मान करणार आहोत. त्याच उद्देशाने आपण यावर्षीचा राष्ट्रीय संविधान सन्मान पुरस्कार चिपळूणचे संविधान सन्मान समितीचे अध्यक्ष डॉक्टर गुलाबराव राजे, ज्यांनी अनेक हजाराहून विद्यार्थ्यांचं आणि नागरिकांचं प्रबोधन करण्याचं काम केलं, संविधानाचा प्रचार आणि प्रसार करण्याचं काम केलं, त्यांचं या पुरस्कारानं गौरवण्यात येणार आहे. त्यानंतर दिवसभरामध्ये 3 सेशन आहेत. पहिल्या सेशनमध्ये आपल्याकडे सुप्रसिद्ध सामाजिक कार्यकर्त्या प्राध्यापिका सुचिता गायकवाड मॅडम हे संविधान आणि महिला सबलीकरण या विषयावरती आपले विचार मांडणार आहेत. भारतीय संविधानानं मागच्या 75 वर्षामध्ये महिलांचं सक्षमीकरण कशा पद्धतीनं केलं यावरती भाष्य करणार आहेत. त्या सेशनला विशेष करून महिलांची उपस्थिती लक्षणीय असणार आहे. त्यानंतर दुपारचं तिथे भोजनाची सुद्धा आपण सगळ्या संविधानात असणाऱ्या श्रोत्यांची व्यवस्था केलेली आहे. त्यानंतर दुपारच्या सत्रामध्ये प्रथितयश कवी, ज्यांना आपण सगळेजण दंगलकार नितीन चंदनशिवे असं म्हणून ओळखतो, त्यांचं सेशन असणार आहे. त्याला ते समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत म्हणजे तळागाळापर्यंतच्या वंचित घटकापर्यंत संविधान पोचलं आहे की नाही याबद्दल ते आपलं मत मांडणार आहेत. आणि समारोपाचा कार्यक्रम जे आहे त्याच्यामध्ये सुप्रसिद्ध विचारवंत, ज्येष्ठ पत्रकार आणि आपण सर्वजण जाणता ते संजय आवटे सर ते येणार आहेत. आणि ते संविधान आज म्हणजे काल, आज आणि उद्या म्हणजे संविधानाची प्रासंगिकता काय आहे, वर्तमान आणि भविष्य काय आहे याबद्दल आपलं मत मांडणार आहेत. आणि समारोपाच्या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान आपल्या रत्नागिरीतले प्रथितयश डॉक्टर आणि सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर आलिमिया प्रकार साहेब भूषवणार आहेत. आणि त्यानंतर त्या परिषदेची सांगता होणार आहे. पण या संविधानाचं एक सगळ्यात मोठं वैशिष्ट्य म्हणजे विचारांच्या बौद्धिक मंथनानंतरसुद्धा काही म्हणजे नाटकीय स्वरूपातून एक सामाजिक भान राखण्यासाठी आपण संभाजी भगत संकल्पित आणि राजकुमार तांगडे लिखित एक अतिशय प्रथितयश आणि मराठी रंगभूमीला सगळ्यात मोठं आपण त्याला म्हणतो एक प्रायोगिक नाटक शिवाजी अंडरग्राऊंड इन भीमनगर मोहल्ला याचं विशेष सादरीकरण होणार आहे. ते रात्री 7 ते 10 या काळात असणार आहे. तर तमाम रत्नागिरी वासियांना, तमाम संविधानप्रेमी लोकांना, विशेष करून महाविद्यालयातील तरुणींना आणि रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगडमधील आपल्या सर्व संविधानाबद्दल जागरूक असणाऱ्या कार्यकर्त्यांना आणि आम्ही अशी विनंती करतो की आपण या एक दिवसीय बौद्धिक मंथनाचा लाभ घ्यावा. या वैचारिक मंथनामध्ये जे काही आपल्याला एक प्रबोधन होणार आहे त्याचा आपण लाभ घ्यावा आणि या संपूर्ण कार्यक्रमामध्ये आपण तिथे आपली उपस्थिती दर्शवावी आणि त्या सामाजिक नाटकालाही आपण उपस्थिती दर्शवावी अशी आम्ही संविधान जागर विचार मंचच्या वतीने आम्ही सर्व पदाधिकारी सगळ्यांना आवाहन करतो आणि विनंती करतो. रत्नागिरी येथील सर्वंकष विद्यामंदिर इथं 53वे तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन उत्साहात पार पडलं. या प्रदर्शनात तालुक्यातील विविध शाळांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या अभिनव संकल्पनांना भरभरून प्रतिसाद मिळाला.
विद्यार्थ्यांनी विज्ञानातील कल्पकता आणि नवकल्पनांचा उत्कृष्ट संगम दाखवत एकूण 107 मॉडेल्स सादर केली. या मॉडेल्समध्ये पर्यावरण, तंत्रज्ञान, ऊर्जा निर्मिती, जलसंधारण, आरोग्य, अवकाश विज्ञान आदी विविध विषयांवरील आकर्षक प्रात्यक्षिकांचा समावेश होता. माझ्या मॉडेलचं नाव कार्बन रिसायकलर आहे. कार्बन रिसायकलर वर्क करतो कार्बन डायऑक्साईडला परत ऑक्सिजनमध्ये प्युरिफाय करायचं. इथे एक इनलेट फॅन बसवलेला आहे आम्ही, जो पोल्युशन गॅसला आतमध्ये शोषून घेतो. व इथे एक मेस पेपर लावलेला आहे, जो पोल्युशनची डस्ट जी असते, जी जाड पार्टिकल्स असतात, ते सगळं इकडे अडकवून ठेवतो आणि गॅसला पुढे जायला हेल्प करतो. मग गॅस इकडे जाऊन ती नायट्रोजन डायऑक्साईड आणि ऑक्सिजनमध्ये सेपरेट होते. 2 चेंबर आहेत इकडे, नायट्रोजन डायऑक्साईड आणि इकडे ऑक्सिजन कलेक्ट होतं. नायट्रोजन डायऑक्साईड आपण रॉकेट फ्युलमध्ये यूज करू शकतो आणि ऑक्सिजन इकडे ट्रॅव्हल करून ते आपण डेली यूज करू शकतो. मेरा नाम अरीबा जियाउद्दीन शेख है फ्रॉम स्टैंडर्ड 7th. माई स्कूल नेम इज़ अजीज़ा दाऊद नाइक हाई स्कूल. माई मॉडल नेम इज़ 3rd आई फॉर ब्लाइंड पीपल. जो लोग अंधे होते हैं, जो देख नहीं सकते, अगर उन्होंने ये गॉगल्स पहने तो ये जो अल्ट्रासोनिक सेंसर है वो अल्ट्रासोनिक रेज भेजता है. वो जब वापस आती है तो आर्डिनो यूनो का रिसीवर उसे रिसीव करता है और उसके बाद वो बजर को सिग्नल भेजता है जिससे वो बजे. तो जो लोग देख नहीं सकते वो अलर्ट हो जाते हैं. इससे जो लोग देख नहीं सकते वो लोग इसे शूज़, हैट या हेडबैंड वगैरह पर भी लगा सकते हैं, जिससे समझो, क्योंकि इससे सिर्फ सामने का एरिया कवर होगा, जो नीचे समझो पत्थर आ रहा है तो वो समझेगा नहीं, तो वो हम इसको शूज़ पर भी लगा सकते हैं. नमस्कार. माझ्या शाळेचं नाव माध्यमिक विद्यालय करबोडे लातूर. माझं नाव हर्षवेंद्र वारिक. मी इयत्ता 9वीमध्ये शिकतो. माझ्या प्रयोगाचं नाव आहे जनावरांसाठी स्वयंचलित पाणी पुरवठा. इथे जनावरांचा गोठा आहे, सिस्टम केला आहे. समजा जनावरांना एखाद्याला ताण लागली, जनावर इथे पाणी प्यायला येणार, तेव्हा ऑटोमॅटिक त्याला पाणी मिळणार. यामुळे पाण्याची बचत होते, जनावरांना स्वच्छ पाणी मिळते, वेळेची सुद्धा बचत होते. कमी खर्चिक आहे. नमस्कार सर, माझं नाव आयुष संतोष लिंगायत. माझ्या शाळेचं नाव महात्मा गांधी दुय्यम शिक्षण मंदिर हरचेरी उमरे. आमच्या या प्रोजेक्टचं नाव आहे भात किंवा धान्य झोडणी व वारवणी यंत्र. हे आम्ही शेतकऱ्यांच्या मदतीसाठी बनवलेले आहे. यामध्ये आपण इथून ह्या यंत्राच्या सहाय्याने भात झोडू शकतो. तसेच खाली आपण दुसरं यंत्र बसवलं आहे, यामध्ये भात आपण झोडल्यानंतर खाली येतं. ह्या प्रोपेलरच्या सहाय्याने ते भात वारवलं जातं. जी घाण वगैरे असते ते पुढे ह्या साईडने उडून जातं आणि जे चांगलं धान्य आहे ते ह्या ठिकाणी जमा होतं. इथे आपण ॲक्सिलेटर बसवलेलं आहे, त्याच्यामुळे आपण ह्याचे स्पीड कंट्रोल करू शकतो. तसेच ह्याला देखील आपण स्पीड कंट्रोल बसवलं आहे, ज्यामुळे आपल्याला धान्य जे असतं ते वेगवेगळ्या प्रकारचं असू शकतं. फक्त भात जोडण्यासाठी ते यंत्र बनवलेलं नाही, ज्वारी असेल किंवा इतर जी धान्य असतात त्यासाठी सुद्धा हे यंत्र उपयोगी येऊ शकतं, म्हणून ते आपण इथे बनवलेलं आहे. कार्यक्रमाला रत्नागिरी गटशिक्षणाधिकारी डॉक्टर दत्तात्रय सोपनूर यांनी भेट देऊन विद्यार्थ्यांच्या कामाचं कौतुक केलं. त्यांनी अशा प्रदर्शनांमुळे विद्यार्थ्यांमध्ये संशोधनाची वृत्ती बळकट होते असंही सांगितलं. रत्नागिरी तालुक्याचं 53वे विज्ञान प्रदर्शन सर्वंकष विद्यामंदिर कसोप रत्नागिरी या ठिकाणी संपन्न होतं आहे. रत्नागिरी तालुक्यातील 107 मॉडेल्स या प्रदर्शनामध्ये सहभागी झालेले आहेत. यामध्ये प्रामुख्यानं 6 ते 8चा एक वयोगट आणि 9 ते 12चा दुसरा वयोगट असे 2 वयोगट आहेत. यामधील प्राथमिक शाळा, माध्यमिक शाळा आणि उच्च माध्यमिक शाळा या तिन्ही प्रकारच्या शाळांचा सहभाग या विज्ञान प्रदर्शनामध्ये आहे. अतिशय उत्साही वातावरणामध्ये हे विज्ञान प्रदर्शन संपन्न होत आहे. विज्ञान प्रदर्शनामध्ये मार्गदर्शक, शिक्षक आणि विद्यार्थी यांनी अतिशय चांगल्या प्रकारच्या प्रतिकृती करण्यात आलेली आहे. विज्ञानप्रेमी विद्यार्थी, शिक्षक आणि पालकांच्या उत्स्फूर्त उपस्थितीमुळे या प्रदर्शनाला विशेष ऊर्जादायी वातावरण लाभलं. तर नमस्कार, माझे नाव अरविंद सुभाष मरकाळे. माझ्या शाळेचे नाव पटवर्धन हायस्कूल आणि माझ्या या सायन्स विज्ञान प्रदर्शनाचं नाव आहे ड्रोन.
तर या ड्रोनमध्ये विविध मीठ चिप ॲड केलेले आहेत, जसं की चिप आपण कोणत्या पण रिमोट कंट्रोल गाडीमधून काढून घेऊ शकतो. त्यामध्ये मी ही मायक्रो कंट्रोलर एक नवीन चिप ॲड केली आहे. तसेच त्या 4 चिप यांच्या मदतीला त्याच्यानंतर मोटर रिसिव्हर त्या मोटरच्या हालचालींवर लक्ष ठेवतात. त्या वायफाय रिसिव्हर्स त्या ड्रोनमधून ज्या सिग्नल येतात त्या वायफाय रिसिव्हरकडून डिरेक्ट मायक्रो कंट्रोलरकडे येऊन ते ॲक्ट करतात. तसेच ते LED लाईट्स कंट्रोलर हे सर्वात महत्त्वाचं म्हणजे इंटरनल मेजरमेंट युनिट. आणि काय होते की ह्याने जर समजा एखादे ड्रोन असे तिरके झाले तरी या स्टेबल करण्यासाठी हे इंटरनल मेजरमेंट युनिट जे आहे, जे या ड्रोनला जास्ती पॉवर देते त्यामुळे स्टेबल होते आणि स्टेबल झाले की हे नॉर्मल करते. तसेच जर एखादी उडताना तांत्रिक गडबड जर म्हणजे आली ड्रोनमध्ये तर हे सॉफ्ट लँडिंग करण्याचे किंवा तिथल्या तिथे ते बिघाड दुरुस्त करण्याचा प्रयत्न इंटरनल मेजरमेंट युनिट करतं. तसेच तिथे मी एक सेन्सर लावले. सेन्सरचं डायरेक्ट कनेक्शन इथे मी वायफाय रिसिव्हरकडून डायरेक्ट इथे मायक्रो कंट्रोलरकडे केलेलं आहे. या सेन्सरमध्ये काय होते की समजा वरती काही असेल तर ते ड्रोनला सिग्नल देते की वरती काही आहे, उडू नये का धोका असू शकतो. त्यामुळे ते मायक्रो कंट्रोलर ड्रोनला जास्ती वरती उडू देत नाही. तसंच इकडून मी इकडे प्रोटेक्शनसाठी ह्याला प्रोपेलर हे बाजारातून विकत घेऊन लावलेले आहे आणि मी ह्याच्यावरती ॲक्रेलिक शीटवरती सगळं काम केलेलं आहे, कारण ॲक्रेलिक शीट खूप हलकी असते. तसंच मी जे इथे कॅमेरा आहे, हा कॅमेरातून आपण व्हिडिओ आणि फोटो काढू शकतो. आणि जे स्टोरेज आहे कॅमेराचं ते इथे होतं. या नारंगी तारामधून सरळ ते कनेक्ट जे स्टोरेज आहे ते इथे जातं आणि ते SD चिपमधून आपण काढून ते कम्प्युटरमध्ये किंवा SD रिसिव्हरमधून मोबाईलमध्ये बघू शकतो. तर माझे नाव सौमित्रा मनोरमलेकर आहे. मी इयत्ता 6वी शिकतो. माझ्या शाळेचे नाव डी मॉडेल इंग्लिश स्कूल सैतवडे. तर मी जलसंवर्धन आणि व्यवस्थापन या उपविषयावर बेसिंगमधील पाण्याचा आपण कसा यूज करू शकतो तर ह्यावर प्रोजेक्ट केले आहे. तर आपल्याकडे दरवर्षी भरपूर पाऊस पडतो, तरीही एप्रिल मे मध्ये आपल्याकडे पाणी टंचाई भासते. तर आपण पाणीचा नियोजितपणे उपयोग केला तर आपण ह्यावर मात करू शकतो. तर आपण सकाळी उठल्यापासून ते संध्याकाळी झोपेपर्यंत पाण्याचा वापर करत असतो. पिण्यासाठी 2 ते 2.5 लिटर पाणी लागते व तसेच आंघोळीसाठी, वॉशरूमसाठी, कपडी, भांडी धुण्यासाठी आपण पाण्याचा उपयोग करत असतो. साधारणपणे एका घरात एक वॉश बेसिन असते, जिथे आपण सकाळी उठल्यापासून ते संध्याकाळी झोपेपर्यंत त्याचा सर्वजण उपयोग करत असतो. तर सकाळी उठल्या आपण तिथे आपले दात घासतो, तोंड धुतो, हात धुतो, खेळून आल्यावर व जेवण झाल्यावर हात धुतो. तर साधारणपणे हे पाणी आपण वेस्ट टँकला टाकून देतो. तर ह्या पाण्याचा यूज करता येईल का तर असा मला प्रश्न पडला. तर त्यावर आधारित मी हे प्रोजेक्ट केले आहे. तर आपण एकदा वॉशरूमला गेल्यावर फ्लश करतो, तर एका फ्लश मध्ये 4 ते 5 लिटर पाणी जाते. तर हे पाणी आपण दुसरीकडे सुद्धा वापरू शकतो. तर मी ह्या वॉश बेसिन मधील पाणी ह्या फ्लश टँक मध्ये टाकलेले आहे आणि हेच पाणी मी फ्लश करण्यासाठी वापरणार. ज्याने काय की जे फ्लश करण्यासाठी जे पाणी आपण वापरणार होतो ते आपण दुसरीकडे वापरू शकतो. तर अशा पद्धतीने मी ह्या बेसिन मधील पाण्याचा इतर यूज केला आहे. रत्नागिरीसहित संपूर्ण जिल्ह्यात दत्त जयंती उत्सव मोठ्या भक्तिमय वातावरणात संपन्न झाला. विविध मंदिरांमध्ये विशेष धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. दर्शनासाठी भाविकांनी सकाळपासूनच मोठी गर्दी केली होती. गोविंद या गोपाळ या गोविंद या
बाळाचे नाव दत्तात्रेय, बाळाचे नाव दत्तात्रेय. होम हवन, भजन, कीर्तन आणि श्री दत्ताच्या जन्मोत्सवानं परिसरात उत्साहाचं वातावरण निर्माण झालं होतं. भाविकांनी श्रद्धेनं पूजा अर्चना करत दत्त जयंतीचा उत्सव साजरा केला. आणि आता पाहूया आमच्या दर्शकांसाठी दत्त जयंती उत्सवाची काही खास क्षणचित्र. पुन्हा एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. राजापूर नगरपंचायत आणि लांजा नगरपंचायत निवडणुकीच्या मतमोजणीत गुलाल महायुतीचाच उडणार. महाराष्ट्र शिवसेना युवा सेना कार्यकारिणी सदस्य अपूर्वा सामंत यांचा ठाम विश्वास. रत्नागिरीत एक दिवसीय राष्ट्रीय संविधान परिषदेचं आयोजन. समन्वयक प्राध्यापक दत्तात्रय कांबळे यांची माहिती. सर्वंकष विद्या मंदिर इथं आयोजित तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात 107 मॉडेल सादर. अशा प्रदर्शनामुळे विद्यार्थ्यांमध्ये संशोधनाची वृत्ती बळकट होते. गट शिक्षणाधिकारी दत्तात्रय सोपनूर यांचं प्रतिपादन. आणि रत्नागिरीसह संपूर्ण जिल्ह्यात दत्त जयंती उत्सव पारंपरिक पद्धतीनं आणि भक्तिमय वातावरणात संपन्न. याबरोबरच आजचं हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत नमस्कार.